आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद संदर्भातली। राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी या बंदमध्ये नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय। दरम्यान हा बंद शांततेत पाळला जाणार असल्याचंही मविया नेत्यांनी म्हटलंय। बदलापूरमधील अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय। तर बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देत महाविकास आघाडी या घटनेचा निषेध नोंदवणार आहे। राज्यात सुरू असलेल्या महिला अत्याचार हा विषयही अधोरेखित केला जाईल आणि त्यासाठी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी या बंदमध्ये नागरिकांना सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। दरम्यान हा बंद शांततेत पाळला जाणार असंही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय। बदलापूरमधल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात आणि विकृतीविरोधात उभं राहण्याचं महाविकास आघाडीनं आवाहन केलंय आणि त्यामुळे उद्या बंदची हाक देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं या संपूर्ण प्रश्नावरती अर्थातच रान पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहेच आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं अधोरेखित केले जात आहेत। दरम्यान बंदमध्ये सर्वांना मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन ठाकरेंनी केलंय। सर्व नागरिक, कारण केवळ राजकीय पक्षांच्याच मुली किंवा मुलं शाळेत शिकतात असं नाहीये। अगदी ग्रामीण भागातली सुद्धा मुली, त्यांना तुम्हाला आठवते काही वर्षांपूर्वी शाळेत जाताना घरापासून शाळा लांब होती, त्या शाळेत त्या मार्गामध्ये एका मुलीवरती हा प्रकार घडला आणि महाराष्ट्र पेटला होता। ही घटना सुद्धा तेव्हा खूप मोठी झाली होती, महाराष्ट्र पेटला होता। अशा आजही काही शाळा आहेत आणि जर का ह्या गोष्टी शहरातच घडत असतील, घराच्या बाजूच्या शाळेमध्ये, तर मला वाटतं सगळ्या नागरिकांनी, ज्यांना एक संवेदनशील मन आहे, त्यांनी स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे की जेणेकरून या नराधमांना वचक बसेल आणि असंवेदनशील सरकारला जरी गेंड्याची कातडी, मी गेंड्याचा अपमान करू इच्छित नाही, पण जाड कातडी असली तर त्यांना काहीतरी टाचणी लागेल।